नमस्कार, मी अर्चना. आई हा माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जर तुम्ही माझं YouTube चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, ज्यामुळे माझ्या सर्व नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी पोहोचतील. आज आपण बघणार आहोत की लहान बाळाला पारंपरिक पद्धतीने म्हणजेच पायावर घेऊन अंघोळ कशी घालायची ते. दवाखान्यातून घरी आणल्यानंतर बाळाच्या अंघोळीची सुरुवात ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावी. सुरुवातीचे काही दिवस जर बाळाचं वजन कमी असेल तर बाळाला कॉटनचा रुमाल व कोमट पाण्यामध्ये बुडवून बाळाला स्पंज बाथ देणेच योग्य आहे. बाळाची नाक तुटल्यानंतरच त्याला अंघोळ घालणं सगळ्यात सुरक्षित आहे. पण बाळाच्या अंघोळीच्या आधी त्याला मालिश करणं हे खूप गरजेचं आहे, ज्यामुळे बाळाच्या स्नायूवरील ताण कमी होतो, पचनशक्ती सुधारते, बाळाची निरोगी व सुदृढ वाढ होते. त्याचबरोबर जर बाळाच्या दाढा किंवा दात येण्यास सुरुवात होत असेल तर त्यांच्या कळात मालिशमुळे खूप कमी होतात. काही बाळांना तेलाची ॲलर्जी असते तर ते सुरुवातीलाच आपल्या लक्षात आलेले बरे. बाळाच्या अंघोळीची पूर्वतयारी म्हणजे तेल, साबण, शॅम्पू हे सगळं हाताच्या अंतरावरतीच ठेवावं. बाळाच्या अंघोळीचं पाणी हे जास्त गार किंवा जास्त कडकही नसावं, ते कोमट असावं. आपल्या हाताच्या कोपराने ते तपासून बघितल्यास आपल्याला बाळाच्या पाण्याच्या अंघोळीचा अंदाज व्यवस्थित येतो. त्याचबरोबर अंघोळ घालत असताना कधीच बाळाला एकटं सोडून जाऊ नये. जर बाळाला संध्याकाळी अंघोळ घातली तर बाळ खूप शांत झोपी जातं. त्याचबरोबर बाळाच्या अंघोळीचं पाणी हे स्वच्छ असावं, कारण बाळ अंघोळ घालताना हाताची बोटं, पाय तोंडात घालतात, त्यामुळे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. याचबरोबर अर्णवच्या अंघोळीची व अर्णवला मसाज देतानाची व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. जर तुमच्यासोबत मदतीला राहिले कोणी नसेल तुम्ही एकटे स्वतः अशा प्रकारे अंघोळ करू शकता. माझी ही व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाळाच्या मालिशची सुरुवात टाळू भरण्याने करावी. जर हिवाळा असेल तर टाळू भरण्यासाठी लागणारं तेल एका वाटीमध्ये घेऊन ती वाटी बाळाच्या अंघोळीच्या पाण्यावर ठेवावी, ज्यामुळे तेल कोमट होईल आणि तेच तेल बाळाच्या टाळू भरण्यासाठी वापरावं. पण जर उन्हाळा असेल तर नॉर्मल तेल वापरलं तरी देखील चालतं. बाळाने मान पकडली नसेल तर एका हाताने आधार देऊन दुसऱ्या हाताने व्यवस्थित अलगद टाळू भरून घ्यावी. त्यानंतर बाळाला अलगदपणे पायावर झोपवावं. बाळाच्या चेहऱ्याला तेल लावत असताना बाळाचं कपाळ, नाक, गाल, ओठांच्या वरचा भाग, हनुवटी, त्यानंतर कानाच्या पाळ्या या सगळ्यांना अलगद हाताने मालिश करावी. बाळाच्या छातीला तेल लावत असताना पसरट हात फिरवावा. त्यानंतर तळहाताला आपल्या अंगठ्याच्या मदतीने हलकासा दाब देऊन मालिश करावी. बाळाच्या खांद्यांना, कोपरांना चोळावे. बाळाच्या पोटाला मालिश करत असताना पायाच्या दिशेला जर हात अशा प्रकारे फिरवला तर बाळाच्या पोटातील गॅस कमी होण्यास मदत होते. त्यानंतर गुडघ्याच्या वरील भागास, गुडघ्याच्या खालच्या साईडने अशा प्रकारे तेल लावून घ्यावा. तळपायाची मालिश झाल्यानंतर बाळाच्या पायाची जी बोटं आहेत त्याला अलगद असा दाब द्यावा. बाळाला पोटावर झोपवावं.
गुडघ्याला आणि बाळाच्या घोट्यांजवळही चोळावे. त्यानंतर बाळाला पुन्हा सरळ करून आता बाळाचा छोटासा व्यायाम घ्यावा.